चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्यात आली असून त्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला। या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व नगरसेवकांनी चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनात्मक प्रतिपादन केले। यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्यात की चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा लढा आम्हाला न्यायालयाच्या माध्यमातून लढावा लागला। मी पक्ष श्रेष्ठींना वेळोवेळी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती, मात्र हा माझाच मतदारसंघ असतानाही पक्षाकडून कोणतीही ठोस मदत किंवा सहकार्य मिळाले नाही, असा गंभीर आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्ष श्रेष्ठींवर केला आहे। 6 महिन्याच्या संघर्षानंतर आपण ठिकाणी सुरेंद्र अडबाले हे गटनेते म्हणून विराजमान झाले। त्यांचा आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडला आणि मला विश्वास आहे, ज्या विश्वासाने सगळे सदस्य माझ्यासोबत राहिले, जवळपास 16 मेंबर या ठिकाणी होते। 15 मेंबरच्या नावाने हा नोटीस आपण महानगरपालिकेचा काढला होता आणि जवळपास महिनाभर हे सगळे मेंबर माझ्यासोबत राहिले आणि त्याच विश्वासाने यांनी सुरेंद्र अडबाले यांच्यावरती विश्वास टाकून आज गटनेत्याचा पदभार त्यांच्याकडे स्वीकारला। पक्षात असं व्हायला नको होतं, पण खरं तर खेदाची बाब अशी आहे, आज आनंद जरी असला तरी अतिशय खडतर अशा प्रवासातून आम्ही या ठिकाणी आलो आणि एवढ्या संघर्षानंतर शेवटी विजय हा सत्याचा झाला, पण पक्षात राहू नये अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागला, ही खेदाची बाब आहे। तुमचं पॅचअप झालं का आणि बसलाय का? गटनेता हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झाला आणि कोणाचं पॅचअप व्हायचा किंवा हा प्रश्न नाही, कारण मतदारसंघ हा माझा आहे, माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे कोणाशी पॅचअप करायचा आणि हा विषय या ठिकाणी राहिलेला नाही। शेवटी पक्षश्रेष्ठीला विनंती केली, पक्षश्रेष्ठीने या ठिकाणी कुठेही आम्हाला मदत केलेली नाही। आम्ही PCCला सांगितलं, आम्ही वरच्या देखील पक्षश्रेष्ठीला सांगितलं। शेवटी हा निर्णय कोर्टात गेला, कोर्टात पिटिशन टाकलं आणि हा निर्णय या ठिकाणी हायकोर्टाने दिलेला आहे आणि हायकोर्टाचा अंतिम आदेश या ठिकाणी गटनेत्याचा झाला।